नमस्कार, मी गजानन उमाटे. TV9 मराठीच्या या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय, भंडारा गोंदियातील मतदारांच्या मनात काय हे आपण जाणून घेणार आहोत. पुढचा 1 तास या ठिकाणी चर्चा करणार आहोत. भंडारा गोंदिया हा महाराष्ट्राच्या नकाशावर आपण बघितलं तर शेवटचा लोकसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाची आठवण यासाठी देशाच्या राजकारणात झाली की भाजपमधून निवडून आलेले पहिले खासदार असे की ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात बंड पुकारलं होतं, त्यानंतर राजीनामा दिला, या ठिकाणी बाय इलेक्शन झालं आणि त्यानंतर विदर्भातले पहिले खासदार आहे जे राष्ट्रवादीचे या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहे. एकूणच आपण बघू शकतो हे सगळे मतदार या ठिकाणी आलेले आहे. धान उत्पादकांचा जिल्हा आहे, परंतु धान उत्पादकांच्या अनेक समस्या आहे. मामतलाव सगळ्यात जास्त महाराष्ट्रात या लोकसभा मतदारसंघात आहे, तरी त्याची समस्या आहे. 60% मामतलावांवर अतिक्रमण झालेलं आहे. बेरोजगारीचा प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे. विकास का झाला नाही, कारण की या लोकसभा मतदारसंघाशी माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा नाव जुळलेलं आहे, कारण की ते इथले सदस्य होते. त्यामुळे अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहोत. यांच्या मनात काय, यांना काय, कुठल्या पार्टीला यांची पसंती आहे ते जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत जे पाहुणे आहेत त्यांची ओळख मी करून देतो. या ठिकाणी चरणभाऊ वाघमारे आहे, भाजपचे आमदार आहे, भाजपचे नेते, भाजपची बाजू या ठिकाणी मांडणार आहे. मधुकरराव कुकडे या ठिकाणी आलेले आहे, बाय इलेक्शन मध्ये निवडून आले. मधुकरराव कुकडे राष्ट्रवादीचे एकमेव खासदार आहे विदर्भातले. आणि त्यानंतर राजकुमार राव आहे, काँग्रेसचे प्रतिनिधी या ठिकाणी आलेले आहेत. हे सगळे मतदार आहेत. आपण जो जिता वही सिकंदर, कारण की गेल्या वेळेस 16व्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी नाना पटोले भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते. त्यांनी पक्षातून राजीनामा दिला, त्यानंतर उपचुनाव झाले, बाय इलेक्शन झाले आणि त्या ठिकाणी मधुकरराव कुकडे निवडून आले. तुम्ही या मतदारसंघात तुम्हाला कार्यकाळ फार मिळालेला नाही, परंतु गेल्या वेळेस तुमचे खासदार होते. काय केलं नेमकं या इथल्या मतदारांसाठी? जो जिता वही सिकंदर, सांगा काय केलं? आदरणीय प्रभूपतींनी भेळच्या कारखाना केलं आणि भेळच्या कारखान्यामुळे लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, नक्षलवाद समजला पाहिजे आणि शेतकरी आत्महत्या नाही केलं हा प्रभूपतीच्या मनात होता. आदरणीय प्रभूपतींनी या जिल्ह्यामध्ये रोजगारच्या संधी उभा करून दिल्या, लोकांना नोकरीचा सहकार्य केलं आणि या ठिकाणी मतदारसंघामध्ये ग्रामीण भागात समाज सोडण्याकरता आदरणीय प्रभूपती अग्रेसित राहिले. हा, एक छोटा प्रश्न, रोजगार किती लोकांना वाटतं मिळाला? इथे हात वर करा. नाही, किती लोकांना वाटतं मिळाला रोजगार? किती लोकांना वाटतं मिळाला नाही रोजगार? तरुणांची मोठी संख्या आहे, तरुणांची मोठी संख्या आहे. मांढरे आपल्या सोबत आहे. काय रोजगार मिळाला? नाही साहेब, ते सांगतात की प्रफुल्ल पटेलांनी खूप सारं केलं इथे. काय नाही, नाही मागे येतो, आणखी 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 येतो. हा, काय 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 सांग. एक मिनट, मुझे साबित करके दिखा दो भेल खुला है क्या? साकोली के पास में मैं साथ में चलने को तैयार हूँ. I know everything. I've been insulted. I know. माइक छोड़ा, आणखी हाँ माइक छोड़ा. What is Sakoli plant? What is Sakoli plant? माइक छोड़ा. नहीं. Please. Let me speak, please. तुम्ही माइक सोडा. तुम्ही माइक सोडा. ही सोबत नाही तुम्हाला. तुम्ही असं उत्तर घेऊ त्याचं. आणखी किती लोकांना वाटतं रोजगार किती लोकांना वाटतं? हा, 8 महिने राष्ट्रवादीचा खासदार आहे, 4 वर्ष बीजेपीचा होता. रोजगार कोण देन? हा, तुम्हाला वाटतं का सुटला का नाही? अरे रोजगारचा खासदार 4 वर्ष होता. अरे रोजगार कोण 4 महिन्यात कोणता खासदार रोजगार? हा, इकडे काय तरुण आहे, काय वाटतं, काय परिस्थिती आहे? नाही सांगणार. हा, रोजगार काही मिळाला नाही, पण नाना पटोले राजीनामा देऊन काहीच साध्य झालेलं नाही, त्यामुळे या क्षेत्राचा काही विकास झालेला नाही. हे कोणत्याही पक्षाच्या नाना पटोले एकही काम केलेलं नाही. नक्कीच. हा, तुम्ही सांगा. हा, मला वाटते बेरोजगारी वाढलेली आहे. सत्तेमध्ये असताना जर लोकांचा विचार होत नसेल तर त्या सरकारला काही उपयोग नाही. नक्कीच. चरण भाऊ तुमच्याकडे पण येतो एकदा. मधुकरराव कुकडेजी, ह्या सगळ्या तरुणांच्या, हा महिलेचा एक प्रश्न आहे. काय प्रश्न आहे? रोजगार कुठेच मिळालेला नाही आणि रोजगारामध्ये मिळण्याची शक्यता नाही. शासन कुठलंही असो, पण त्यांनी जनतेच्या जनसामान्यातून विचार केला तर ते शासन टिकून राहील, अन्यथा ते शासन टिकणार नाही. नक्कीच. थोडक्यात उत्तर मधुकररावजी, मग चरण भाऊकडे येतोय. काय सांगा, रोजगार मिळाला नाही असं सांगतायत? हे बघा की आदरणीय प्रभूपतींनी भेळ सुरू करण्याचा प्रयत्न केला, भेळचे जमिनी घेतल्या, अधिग्रहण केलं, पण सरकार बदलली आणि भेळचे काम बंद पडलं. त्याला प्रभूपती काय दोष आहे? आणि बांधवांनो, एक मिनिट उत्तर घेऊया. हा, त्यांनी व्हिडिओ कॉल उभं केलं, त्याला रोजगार दिलं. अशा आहे प्रभू पटेलांनी प्रत्येक जागी रोजगार उभं करण्याचा प्रयत्न केला. हा, त्या माणसांनी कधी रोजगार विसरला नाही.
चरण भाऊ, तुमच्यासाठी हे म्हणतात की 4 वर्ष या ठिकाणी भाजपचे खासदार होते, विकास झाला नाही. तुम्ही मान्य करता नाना पटोलेंनी विकास केला नाही? मी एक सांगतो, सगळ्यात पहिले नाना पटोलेवर या दोन्ही जिल्ह्यातल्या लोकांनी जो विश्वास टाकला होता त्यांचा विश्वासघात केला. आणि दुसरा एक विषय की मोदीजींनी प्रधानमंत्री पदाची सूत्र हातात घेतल्यानंतर सबका साथ सबका विकास ही घोषणा केली. आता सबका साथ सबका विकास हे नाना पटोलेला समजलंच नाही, जनतेला समजलं. आणि त्याला जर समजलं असतं, नाना पटोलेला जर समजलं असतं तर मला असं वाटतं त्यांनी राजीनामा दिलाच नसता, संधीचा फायदा घेतला असता. पण यांनी संधीचा फायदा घेतला नाही, कारण सबका साथ सबका विकास म्हणजे अनेकांना समजलं नसेल तो, पण मी सबका साथ सबका विकासचा अर्थ सांगतो की शासनानं जेवढ्या योजना राबवल्या मोदीजींनी, तेवढ्या योजना ज्यांनी भाजपला मतं दिलं नाही त्यांचाही फायदा झाला, ज्यांनी मतं दिलं त्यांचाही फायदा झाला. सगळ्या योजना वैयक्तिक लाभाच्या डीबीटी मध्ये केल्या. पक्ष नाना पटोलेंनी सोडला, त्याचं कारण ते सांगत होते की तो विकास त्यांच्या- होत नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही. मी हे माझ्याजवळ कारण सांगितलं. हे बघा, माझ्याजवळ मी भंडारा गोंदिया जिल्ह्याचा हिशोब घेऊन आलोय, सोबत माझ्या विधानसभा क्षेत्राचा हिशोब आहे. तुम्हाला जर पाण्याचा साठा किती वाढला हे पाहायचं असेल ते माझ्याजवळ आकडेवारी आहे. या जिल्ह्यात दोनही जिल्ह्यामध्ये घरकुल किती भेटले त्याची आकडेवारी आहे, विहिरी किती मिळाल्या त्याची आकडेवारी आहे. आणि कोणीही कोणत्या खासदाराच्या आमदाराच्या मागे गेला नाही. खासदाराचा सगळ्यात मोठा वीक पॉइंट हा होता की त्याला सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवता आला नाही. चरण भाऊ, ते बाय इलेक्शन जिंकले, मग कसे जिंकले? बाय इलेक्शन जिंकले ते. जर राष्ट्रवादीचे खासदार निवडून आले. नाना पटोले मध्ये दम होता तर त्यांनी स्वतः उभा राहायला पाहिजे होता. ते स्वतः उभे राहिले नाही. त्यांना माहित होतं की आपली हालत खराब झाली आहे, पुढच्या वेळेला भारतीय जनता पक्ष मला पुन्हा जर तिकीट देईल तर मी दणकून पडल्याशिवाय राहणार नाही, ही त्यांना भीती होती. आणि निवडणुकीच्या वेळेवर जर पक्ष सोडून गेलो तर लोकांमध्ये माझा मेसेज चुकीचा जाईल, म्हणून 1.5 वर्षाच्या पूर्वी त्यांनी पक्ष सोडला. माझा एक प्रश्न आहे त्यांना की या 5 वर्षामध्ये त्यांच्या माध्यमातून 3 खासदार आहेत. एक प्रफुल्ल पटेल खासदार आहेतच, नाना पटोले 3.5 वर्ष, आता मधुभाऊ 1.5 वर्ष. नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेल दोघेही मधुभाऊच्या प्रचारासाठी फिरत होते की आता भंडारा जिल्ह्यात रामराज्य येईल. आला का रामराज्य? का डान्स राज्य आला? जनतेला विचारूया. काँग्रेस आला का रामराज्य? आला का? काँग्रेसकडनं सर काय सांगतायत? रामराज्य आलं का? हा थेट प्रश्न आहे. नाही, नाना सर्वांना नमस्कार करतो मी. आपल्या दोन्ही जिल्ह्यातल्या लोकांनी, मतदारांनी नाना भाऊंना जो उद्देश ठेवून 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून दिलं. नाना भाऊ एक बहुजन समाजातील एक तळागाळातून आलेले कार्यकर्ते होते. विकास केला ना असं म्हणतात ते, थेट आरोप आहे. काय उत्तर आहे? विकास केला नाही. विकास कसा केला नाही? आता चरण भाऊनी सांगितलं की माननीय प्रधानमंत्र्यांनी सबका साथ सबका विकास हा नारा दिला. आता माझा प्रश्न असा आहे की सबका साथ सबका विकास म्हणजे नेमका काय? सांगू का? नाही, उत्तर घेऊ ना आपण. नाही सर, आपण देशाचा नाही, आपण आता भंडारा गोंदियाचा विचार करतोय. भंडारा गोंदियाचा विकास झाला असं वाटतं का? भंडारा गोंदियाचा विकास झाला नाही म्हणताय लोक, नाही म्हणत आहे. सर, तुमचेच खासदार होते 4.5 वर्ष, यांच्याकडे जातोय. खरंच हे तरुण मंडळी या ठिकाणी आहे. हाँ सर, वीडियोकॉन कंपनी कितने दिन तक खुली, वहाँ पे बनता क्या है? तुम्ही काय सांगणार? विकास झालेला नाही आणि रोजगार तर मिळालाच नाही. जेव्हापासून बीजेपी सरकार आली आहे तेव्हापासून रोजगार मिळालाच नाही. रोजगार मिळालेला नाही म्हणताय. काय समस्या आहे? रोजगाराचे मेळावे घेण्यात आले, परंतु आतापर्यंत कोणत्याही मुलाला रोजगार मिळालेला नाही. सर, हे राष्ट्रवादीचे आत्ता खासदार असले चरण भाऊ, तरी 1.5 वर्ष हे खासदार आहेत. तुमचे भाजपचे खासदार होते. पक्ष म्हणून तुम्ही काय केले हे सांगायला पाहिजे. त्यांनी पक्ष म्हणूनही काम केलं नाही, खासदार म्हणूनही काम केलं नाही. सरकारच्या माध्यमातून ज्या योजना राबवण्यात आल्या त्याची आकडेवारी जर मी सांगायला गेलो तर आमच्या आम्ही भूमिधारी जमिनी वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 मध्ये आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी केल्या. राष्ट्रवादीच्याही लोकांचा फायदा झाला, काँग्रेसच्याही लोकांचा फायदा झाला. भंडारा जिल्ह्यामध्ये 1.5 लाख शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग 1 मध्ये झाल्या. वडिलोपार्जित जमिनी. भारताला स्वातंत्र्य मिळाला 70 वर्ष झाला, पण जमिनी आमच्या स्वतंत्र झाल्या नव्हत्या. त्या जमिनी स्वतंत्र करण्याचं काम आमच्या सरकारने केलंय. पण एक नुकसान झालं, एक खासदार कमी झाला तुमचा. इथे राष्ट्रवादीचे खासदार निवडून सोडून गेले तुम्हाला. ते खासदार कमी झाला ना, या जिल्ह्यावर शासनाच्या योजनेची अंमलबजावणी झाली नाही असं म्हणता येत नाही. शासनाने जेवढ्या योजना राबवल्या त्या सगळ्या योजनेची अंमलबजावणी तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम मोदीजीच्या माध्यमातून या जिल्ह्यातही झालेलं आहे. त्या जिल्ह्याची आकडेवारी माझ्याजवळ आहे. मधुभाऊ काय सांगणार? नाना पटोले इस्तीफा यार दिलं की ओबीसी करता आणि शेतकऱ्या प्रश्न त्यांनी लढाई लढला. नाना भाऊचा टार्गेट ओबीसी आणि शेतकरी होते.
जेव्हा नाना भाऊला ओबीसी बद्दल आणि शहरात बोलू दिलं नाही त्यांनी त्याग करून दिलं आणि सरकारने ओबीसी मंत्रालय अजून केलं नाही. म्हणजे केंद्रामध्ये ओबीसीला न्याय द्यायचं म्हटलं अजून मंत्रालय झालं नाही. 27% ओबीसीला आरक्षण पाहिजे. महाराष्ट्रामध्ये 21% आरक्षण आहे. आमच्या मत आहे की ओबीसीला आरक्षण मिळालं पाहिजे, त्याला नोकऱ्या मिळायला पाहिजे. पण एक छोटासा या जनतेला सर येतो तुमच्याकडे येतो, ओबीसी समाजाला न्याय मिळाला गेल्या 4.5 वर्षात असं वाटतं का तुम्हाला? मिळाला नाही. किती लोकांना वाटतं मिळाला आहे? किती लोकांना वाटतं मिळाला आहे? हे इकडे काही तरुण आहे सर तुमच्याकडे तो जनतेचे लोक. हा तुम्हाला 70 वर्षापासून काँग्रेसच्या कार्यकाळामध्ये 70 वर्ष देशाला स्वतंत्र झाले तेव्हापासूनचा ओबीसीचा विषय झाला नाही आणि आज हा राजकीय स्टंट म्हणून ओबीसीची नाटकबाजी, स्टंटबाजी, ड्रामेबाजी. माझं हे मत आहे की आता म्हणजे 10% आरक्षण सवर्णांना पण देण्यात येत आहे. याच्या पहिले काँग्रेसने काहीही केलेलं नाहीये. ओबीसीचे प्रश्न आता या सरकारमध्ये सुटले का असं वाटतं? ओबीसीचे चालू आहे. नाही थांबा भांडू नका. हा लाईट एक मिनिट थांबा. हॅलो समाजात ते विचारू दे. एक मिनिट. हा ओबीसीचा प्रश्न तुम्ही काय सांगणार? हा एक मिनिट एक छोटासा. हा एक मिनिट एक या ओबीसीच्या प्रश्नावर सर काय चरण भाऊ तुम्ही काहीतरी सांगत होते? मी सांगतो तुम्हाला. हा जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालयाची घोषणा केली त्याच्यानंतर याच नाना पटोलेंनी जेव्हा मुख्यमंत्र्यांनी ओबीसी मंत्रालयाची घोषणा केली तेव्हा याच नाना पटोलेंनी भारतीय जनता पक्षात असताना मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केला आणि स्वतःचा श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. ओबीसी मंत्रालयाची घोषणा झाल्यानंतर यांनी राजीनामा देण्याची काही आवश्यकता नव्हती. हा एक ब्रेक घेऊया. एक छोटासा ब्रेक नंतर परत येऊ. धान उत्पादकांचा महत्वाचा प्रश्न या ठिकाणी आहे त्याच्यावर सुद्धा चर्चा करूया. कारण की आणि दुसरं म्हणजे मच्छीमारांचा मोठा प्रश्न आहे, भटक्या समाजाचा मोठा प्रश्न आहे. 13% हे सगळे भटका समाज आहे, यांच्यावर चर्चा करूया. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेण्यासाठी TV9 मराठीची इलेक्शन एक्सप्रेस या ठिकाणी भंडारा गोंदियात आलेली आहे आणि धान उत्पादकांच्या मोठ्या समस्या या ठिकाणी आहे. अनेक धान उत्पादक शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तरी धानाला भाव मिळाला नाही. त्याच एका शेतकऱ्यांच्या भावना मी तुम्हाला सांगतोय. जो भगवान का सौदा करते हैं वो इंसान की कीमत क्या जाने, जो धान की कीमत दे न सके वो जान की किंमत क्या जाने. सगळ्या सरकारमध्ये शेतकऱ्यांच्या या व्यथा आहे आणि त्यामुळे आपण शेतकऱ्यांचा मुद्दा घेऊ. कारण की सर्वाधिक धान उत्पादक शेतकरी आहे, झाडीपट्टी म्हणून ओळखली जाते, परंतु धानाला भाव मिळाला नाही, MSP मिळत नाही. त्यामुळे धान उत्पादक सुद्धा आत्महत्या करतायत. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या असं किती लोकांना वाटतं? हातवर करा. शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या किती लोकांना वाटतं? शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही, शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागते. किती लोकांना वाटतं शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या नाही? किती लोकांना वाटतंय? सगळ्यांनाच वाटतं. हे इकडे शिवसेनेचे नेते आहेत त्यांना वाटतं काय परिस्थिती आहे? 3 वर्ष झाले भाजप शिवसेनेचे सरकार आहे, परंतु मला खेद वाटते की भाजपच्या हातात संपूर्णपणे महाराष्ट्राचं सूत्र आहे. तुम्ही म्हटलं शेतकऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, मी एक स्वतः शेतकरी आहे. माझ्या खात्यात कर्जमाफीचे किती पैसे जमा झाले ते यांनी दाखवून द्यावे. नक्कीच. आणखी काही शेतकरी आहे. तू काय? हा इकडे एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. काय परिस्थिती आहे? सर, याच्या आधी धानाला भाव मिळत होता, पण आजची परिस्थिती आहे की एकही धान काढण्याची परिस्थिती नाही. पाण्यापासून सगळेच प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेले आहेत. न कुठलाही भाव नाही. ते वांगे, मिरच्या सगळं या जेव्हापासून बीजेपी सरकार आहे तेव्हापासून फरकच आहे. आता तुम्ही बसून हा तुमचा काय प्रश्न आहे? भंडारा तालुका दुष्काळ घोषित झाला पाहिजे होता, परंतु शासनाने सगळे तालुके दुष्काळ घोषित केले, परंतु भंडारा तालुका का बरं घोषित? भंडारा तालुका दुष्काळ. आपण जाऊया चरण वाघमारे यांच्याकडे. इकडे काय तरुण आहे, हा शेतकरी आहे. काय प्रश्न आहे सांगा? सर, 2014च्या अगोदर फक्त 1350 रुपये भाव होता. आता 1750 आहे, 200 रुपये बोनस. 1350च्या वर भाव काँग्रेसनं दिला नाही धानाला. आता 1750 आहे, म्हणजे 600 रुपयाची वाढ आहे. सर, याच सरकारने भाव दिलेला आहे, MSP दिलेली आहे, कर्जमाफी दिलेली आहे. खऱ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली आहे. नक्कीच भाजपचे कार्यकर्ते आहे. आणखी काही काकू तुम्हाला काय विचारायचं आहे? जी ही सरकार आहे, अच्छे दिन वाली सरकार आहे. अच्छे दिन तर आहेतच आहेत, सरळ जनतेला माहिती आहे. पण आता शिक्षण विभागात किंवा कुठल्या पण विभागामध्ये कुठल्या 4 वर्षापासूनचे भाजप सरकार सुरू आहे हो, तर त्यांनी कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये जागा फुलफिल केलेल्या नाही. बेरोजगारीचा प्रश्न आहे. काय प्रश्न आहे तुझा?
माझी समस्या अशी आहे सर, आपल्या पूर्ण जशी सरकार आहे त्या सरकारला माझं निवेदन आहे की जी नर्मदा नदी आहे आपल्या पेचच्या पाणी आपल्या भंडाऱ्याला तसेच गोंदिया जिल्ह्याला जिथपर्यंत जाते ते नर्मदा पेचच्या म्हणजे पेचला मिळवून देण्याची हा एक या सगळ्या प्रश्नांचे उत्तर घेऊया. हे सगळे शेतकऱ्यांची मुलं आहे, बेरोजगार आहेत. चरण भाऊ, तुमच्यासाठी हा प्रश्न यासाठी आहे की तुम्ही सरकारमध्ये आहे. हा, तुम्हाला विचारा. 4-5 वर्षापूर्वी 70 रुपये किलो टमाटर आणि 80 रुपये किलो कांदे विकलेले आहेत. आता ह्या सरकारमुळे आता कोणत्या उद्देशात क्या किमती वाढल्या आहेत? ह्या मोदी सरकारनं सर्वांसाठी सबका साथ सबका विकास सर्वांना साथ देऊन काम करत आहे. नक्कीच सर. चरण सर, तुम्ही उत्तर द्या. काही तुम्हाला माहित आहे की धान उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला नाही, शेतकऱ्यांची नाराजी आहे, कर्जमाफी झालेली नाही असं तुमचा मित्रपक्षाचा नेता सांगतोय. काय परिस्थिती आहे? आपल्या या भंडारा जिल्ह्यामध्ये 89,000 शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरले होते. 77,731 शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले. 231 कोटी 61 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात भंडारा जिल्ह्यात जमा झाले. फक्त 12,000 शेतकऱ्यांचे खाते त्यांनी भरलेली माहिती जुळली नाही, त्याची छाननी सुरू आहे. पुढच्या आठवड्यापर्यंत हे 12,000 शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न सुटले भंडारा गोंदियामध्ये? ऐका ना, एका दिवशी हे बघा 4.5 वर्ष झाले सर. मला बोलू द्या ना. खरकटलेली भांडी साफ करायला एका दिवसाचा वेळ लागत नाही, खूप दिवस लागतात. 4.5 वर्ष काँग्रेसच्या काळातली खरकटलेली भांडी होती. ऐका, शासनानं जलयुक्त शिवार योजना राबवली. चरण, माझा एक स्पेसिफिक प्रश्न आहे. तुम्हाला वाटतं का की सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे सुटले? सगळे प्रश्न मार्गी लावण्यासाठी या सरकारने प्रयत्न केला हे मला वाटतंय. हा, नक्कीच. ब्रेक नंतर आपण दोन्ही मधुभाऊ कुकडे आणि राव साहेबांकडे येऊया. छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर पुन्हा चर्चा घेऊया. आपल्यासोबत खासदार सुद्धा आहे. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय, भंडारा गोंदियाच्या मतदारांच्या मनात काय आपण जाणून घेतोय. त्यासाठी TV9 ची इलेक्शन एक्सप्रेस या ठिकाणी आलेली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आपण चर्चा करत होतो. मधुभाऊ, तुम्ही सांगा. चरण भाऊ म्हणतात की तुमचं खरकट स्वच्छ करण्यात आमचे 4.5 वर्ष गेले. किती खरकट करून ठेवलं होतं तुम्ही? हे बघा, आमच्या मित्रांनी म्हटलं की मधुभाऊ खाद्यानंतर रामराजांनी बोलले आणि डॅन्स बरं सुरू केलं. ते बोललेत. आमचे मित्र बोलले की अख्ख्या मार्गे बोलो याच्यात डॅन्स केलं. माझ्या मित्राला विचारायचा पहिला प्रश्न नाही सर, हा प्रश्न आपण शेतकऱ्यांवर चर्चा करूया. मी शेतकरी येतो ना तुम्हाला. समाजामध्ये विकास करायचा असेल त्याला मानसिकता पाहिजे. आज शेतकऱ्यांना पूर्ण न्याय दिला पाहिजे, कोणती सरकार असो. तुम्ही खासदार आहे सर इथले, तुम्हाला द्यायचा आहे न्याय. नाही, न्याय देऊन राहिलो ना. आम्ही लोकसभेला मागणी केली की शेतकऱ्यांना मदत तेलंगणा धर्तीवर मिळायला पाहिजे. तेलंगणा सरकारने शेतकऱ्यांची मदत केली. ती जर मदत दिली तर भारतामध्ये कोणत्याही शेतकरी आत्महत्या करणार नाही, हा माझा विश्वास आहे. तेलंगणा सरकारने 10,000 रुपये प्रति एकर शेतकऱ्यांना मदत दिली आहे. नो लिमिट. त्यांनी एवढं केलं आहे की इलेक्ट्रिक बिल 24 तास दिलं आहे, इलेक्ट्रिक फुकट दिलेली आहे. त्यांनी जर शेतकरी मेला तर 15 दिवसाच्या आतमध्ये पाठीवरची मदत दिलेली आहे. आणि तेलंगणा या धर्तीवरती जर शेतकऱ्याला मदत मिळाली तर भारतामध्ये कोणत्याही शेतकरी आत्महत्या करणार नाही, हा माझा विश्वास आहे. मला राजकुमार सर, तुम्ही काय सांगणार? हा, चरण भाऊनी आता सांगितलं. चरण भाऊनी जो आकडा दिला 2014च्या निवडणुकीमध्ये माननीय आता जे राज्याचे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचे मुद्दे सांगितले. गडकरी साहेबांनी शेतकरी हिताचे मुद्दे सांगितले. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा सांगितला. ते म्हणजे तुम्ही जे खरकट केलं ते स्वच्छ करतोय म्हणजे आरोप आहे तुमच्यावर. त्याचं उत्तर द्या. आमचं काय म्हणणं आहे, चरण भाऊच्या हातात जो कागद आहे, शासनाने प्रमाणित केलेला कागद त्यांच्या हातात आहे की त्यांनी लिहून ठेवलेला कागद त्यांच्या हातात आहे, ते विचारा. येतो मी चरण भाऊ तुमच्याकडे. तो मच्छीमारांचा मोठा प्रश्न आहे. गोंदियावरून हा तरुण आलेला आहे. काय प्रश्न आहे? माझा आरोप आहे साहेब ह्या सरकारवर की हे सरकार रोजगार देणारी नाही तर रोजगार हिसकावणारी आहे. याला कारण सांगतो साहेब. आज गोंदिया भंडाऱ्यामध्ये 2 ते 2.5 लाख रुपये मासेमार आहेत. 30 जून 2017ला तुम्ही GR काढला. सुरुवातीला तलावांची लीज ही 350 रुपये प्रति हेक्टर होती. आज तुम्ही 1800 रुपये प्रति हेक्टर केली. 2015 ते 2020 हे जागतिक संघटनेने, मला बोलू द्या 2 मिनिट, जागतिक संघटनेने ब्ल्यू व्हॅल्यू हे म्हणजे
नील क्रांती योजनेअंतर्गत मासेमारांच्या उत्पन्नासाठी एक धोरण तयार केले, परंतु तुम्ही मासेमारांना न्याय दिला नाही, तर तुम्ही त्यांचा रोजगार हिरावला, त्यांच्या पोटा पाण्यावर तुम्ही लात मारली साहेब. जे गरीब लोक आहेत ते लीज भरू शकत नाही, त्यांच्या संस्था तुम्ही हिसकावल्या, त्यामुळे तुम्ही गोंदिया भंडाऱ्यातून तुम्ही तुमची सर चरण भाऊ, हा महत्वाचा प्रश्न आहे. एक 2.5 लाख मच्छीमार आहे या ठिकाणी आणि मच्छीमारांचा महत्वाचा प्रश्न आहे. तलावांचा जिल्हा आहे ते त्याचं उत्तर तुम्हाला घ्यायचं आहे, परंतु 4.5 वर्ष झाले तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सरकारचं खरकट किती दिवस नाव घेणार आहे? तुम्ही काय केलं ते पण सांगायला पाहिजे. सगळ्यात पहिले माझं पूर्ण ऐकून घेत असाल शेतकऱ्यांसाठी काय केलं. हा मासेमारांचा ऐका प्रश्न. ना, मासेमारीच्या नाही सगळेच उत्तर आहे माझ्याजवळ. आणि यांनी जे म्हटलं ना की स्वतःचे आकडे आहेत की सरकारी आकडे आहेत, सरकारी आकडे हे जर चुकीचे निघले ना, आजच राजीनामा यांनी खुलासा करून द्या. आजच हे चुकीचे निघले तर सरकारी आकडे. दुसरा डीडीआरचे आकडे सांगत होते, डीडीआरचे आकडे. ऐका, सगळ्यात पहिले सरकारनं का करून राहिले? एक मिनिट, सरकार तुमचं ऐकलं ना मी, राज्यामध्ये आत्महत्या का वाढून राहिल्या? राज्यात काळामध्ये जास्त आत्महत्या वाढून राहिल्या का राज्यात? यांनी शेतकऱ्यांच्या मालाला त्यांचा बोलताना यांनी 2 कोटी रोजगार देऊन कुठे गेले ते रोजगार? महत्वाचा सर ते तुम्ही आरोप प्रत्यारोप नंतर करा. 2.5 लाख लोकांच्या जगण्या मारण्याचा प्रश्न आहे. मच्छीमारांचं उत्तर बघा. खरकटली भांडी साफ करायला उशीर का लागला हा जो तुमचा प्रश्न आहे. स्वर्गीय राजीवजी गांधी या देशाचे प्रधानमंत्री असताना त्यांनी सांगितलं होतं की मी दिल्लीवरून 1 रुपया गावात देतो, त्या लाभार्थ्याला 50 पैसे भेटतात, फक्त 50 पैसे दलालामध्ये जातात. आपल्या मोदीजीनं सबका साथ सबका विकास करताना सगळ्या योजना ऑनलाईन सुरू केल्या. 12,000 रुपये शौचालयासाठी निघाले, शेतकऱ्याच्या त्या लाभार्थ्याच्या खात्यात 12,000 भेटले. 1,50,000 घरकुलासाठी मच्छीमारासाठी या सरकारने का निर्णय घेतला हे माझ्यावर आकडे आहेत. तुम्हाला सांगतो त्यांच्या चुकीच्या समज आहेत, ते आकडे घेऊन आले नाही. आणि ते जे म्हणतात रेट वाढले, ते रेट वाढले नाही, त्याला शासनानं स्थगिती दिलेली आहे मच्छीमारांच्या रेटला. त्यांच्याजवळ आकडे चुकीचे आहेत, माझ्याजवळ आकडे आहेत. कारण मला तुम्ही भाजप पक्षातर्फे जाहीर करा मग इथे मंचावर, का म्हटलं? मंचावर जाहीर करा. टीव्ही 9च्या मंचावर जाहीर करा. हे बघा, 38 कोटी रुपये सरकारने मासेमारीच्या उद्धारासाठी, मच्छीमारांच्या उद्धारासाठी मालगुजारी तलाव खोल करण्यासाठी दिले. 102 तलाव या जिल्ह्यातले खोल झाले. 38 कोटी रुपये यांची सरकार असल्या जिल्हा परिषदेला दिले. 38 कोटी रुपये पूर्ण पैसे खर्च झाले, पूर्ण पैसे माझ्याजवळ आकडा आहे. एक महत्वाचा प्रश्न, किती लोकांना राहुल गांधी केंद्रामध्ये पसंत आहे? हात वर करा. राहुल गांधी किती लोकांना पसंत आहे? किती लोकांना? नरेंद्र मोदी किती लोकांना पसंत आहे केंद्रामध्ये? नरेंद्र मोदी पसंत आहे. काय का पसंत आहे? त्यांचं राजकारण चांगलं आहे आणि वरून ते राजकारण म्हणूनच नाही, पण अगदी बीजेपी कार्यकर्ते. हो का बरं, पण मी पण शेतकरी पण आहे, मला लाभ मिळालाय ना सगळ्यांबरोबर. इकडे हा तुम्ही राम मंदिर कधी बनवणार आणि विदर्भ वेगळा कधी करतील? राहुल गांधी की नरेंद्र मोदी? राहुल गांधी. का राहुल गांधी युथ आहे आणि आतापर्यंत मोदीने जेही आश्वासन दिले ते सर्व खोटे आश्वासन आहेत, त्यामुळं पूर्ण सरकार फसलेली आहे. बस नक्कीच. तुम्हाला काय वाटतं? मोदी सर्वप्रथम महाराष्ट्राच्या सरकारने शेतकरी आत्महत्यावर या विषय सुरू आहे. सोन्याच्या कर्ज माफ करण्याच्या महाराष्ट्राच्या भाजप सरकारनं काम केलेलं आहे. इतिहासात प्रथम गोष्ट आहे. राहुल का पसंत नाही? मोदी राहुल का पसंत नाही? राहुल का पसंत नाही? राहुल म्हणजे काय, फॉरेन देशाला गाण ठेवणार तो माणूस, समजले का? ते विदेशी लोक आहेत. नरेंद्र मोदी जो आहे आधी त्याची राहुल गांधी नरेंद्र मोदी? नरेंद्र मोदी फक्त एवढंच बोलायचे आहे. राहुल गांधी का नको? हात सोडा, माईक हात सोडा. गुलामी की जंजीरों से अच्छी स्वतंत्रता की शान और नौकरी से अच्छी चाय और पान की दुकान. सर, नरेंद्र मोदी यांच्यामुळे युवकांना स्वतःच्या पायावर उभे राहण्याची मदत मिळाली आहे. मला स्वतःला मुद्रा लोन मिळाला 1 लाखाच्या अर्ध्या तासात. नक्कीच. आणखी इकडे काही तरुण आहे, त्यांच्याकडनं पण जाणून घेऊया. काय सगळे राहुल गांधी देशाचं नेतृत्व करण्यासाठी निघालेले आहेत, परंतु त्यांना काय बोलावं काय नाही. आणि त्यांनी एक सर्वसामान्य माणसाचे तरी प्रश्न माहीत आहेत का?
नक्की तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे. सर काँग्रेसवाले म्हणतात आम्ही शेतकऱ्यासाठी काय केलंय त्यांनी 60 वर्षामध्ये काही नाही केलं आहे. नक्कीच मी राजकुमार सर येतो. या ठिकाणी नरेंद्र मोदींना जास्त पसंती आहे. तुम्ही आकडे बघितले असं नेचे काय सांगणार? राहुल गांधीची पॉप्युलॅरिटी कमी आहे भंडारा गोंदियामध्ये? नाही हा राहुल एक मिनिट, सर्वांना विनंती आहे. राहुल गांधींना खोटं बोलता येत नाही. राहुल गांधींना खोटं बोलता येत नाही आणि मोदी साहेबांना खरं बोलता येत नाही आणि त्यामुळे राहुल गांधीला लोक कमी पसंत करतात आणि मोदी साहेबांना जास्त पसंत करतात. शांतता ठेवा. आपण उत्तर घेऊया. शांतता ठेवा, उत्तर घेऊया. आपण शांततेत चर्चा करूया. सर राहुल गांधींना पसंत तुमचे नेते आहे समजा पसंत आहे. हा त्यांना पसंती कमी आहे तुम्ही? नाही राहुल गांधी लोकसभेला खरं बोलले. हा एक मिनिट. शिवसेनेचे कार्यकर्ते काय तुमची काय? ऍक्च्युली मला तुमचं टीव्हीचं कळत नाही. या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपांना बोलवलंय, शिवसेनेला बोलवलं नाही. इथं संपूर्ण लोक भाजपांना सर्व येणार आहेत म्हणून माहित होतं, त्यामुळे जास्त आहे. हा मान्य करतो. सर आपण उत्तर घेऊया. हा तुम्ही सांगा. हा मधुकर भाऊ. हा राहुल गांधी प्रवीण नेतृत्व आहे. सर शिवसेनेची जागा नाही, ही जागा राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे आणि भाजपच्या ताब्यात आहे म्हणून आम्ही बोलवलं नाही. हा सर. हा राहुल गांधीमध्ये नेतृत्वाची ताकद आहे. लोकसभेमध्ये राहुल गांधी जे प्रश्न विचारले त्याचे मोदींनी कधी उत्तर दिले नाही. दोन्ही अधिवेशनामध्ये राहुल गांधीच्या भाषणाला उत्तर दिले नाही, फक्त त्याला टिंगल केली. राहुल गांधींनी शरद पवार यांच्या व्यतिरिक्त राहुल गांधी यांना पंतप्रधान म्हणून मान्य कराल का तुम्ही? हो मान्य करू. नक्की मान्य करू का? शरद पवार पसंत आहे तुम्हाला म्हणून? शरद पवार पसंत आहे ना. हा शरद पवार पसंत आहे. हा शरद पवार किंवा राहुल गांधी कोणी पण मान्य नाही. करू. तुम्ही एक सांगा, शरद पवार की राहुल गांधी? आमच्या शरद पवार. हा आता तुम्ही राहुल गांधी सांगितलं. चरण भाऊ. हा शरद पवारांनी राहुल गांधीच्या प्रधानमंत्री पदाच्या उमेदवारीला समर्थन दिला नाही. त्यामुळे मधुभाऊ जे राहुल गांधीचे नाव घेत आहेत हे त्यांच्या व्यक्तिगत मत राहू शकते, शरद पवारचं होऊ शकत नाही, कारण शरद पवारांनी घोषणाच केली नाही. तुमच्यासाठी प्रश्न आहे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी की नरेंद्र मोदी? त्यांचं पण नाव चर्चा सुरू आहे. गडकरी अबकी बार आमच्या पक्षाला एकमेव अशी चर्चा सुरू आहे महाराष्ट्रात. राज तिलक की करो तयारी आ रहा है गडकरी, चर्चा सुरू आहे. स्वतः नितीनजी गडकरी यांनी मोदीजींचा नेतृत्व स्वीकारलं आहे. तुम्हाला गडकरी केंद्रात पंतप्रधान म्हणून आवडणार नाही? ज्या वेळेस आमचा पक्ष निर्णय घेईल त्यावेळेस आम्ही त्यांच्या पाठीशी राहू. नक्कीच. अशी बरं या ठिकाणी किती लोकांना वाटतं की गडकरी महाराष्ट्रातले आहे, मराठी आहे? किती लोकांना वाटतं, कारण की चर्चा जोरात आहे की राज तिलक की करो तयारी आ रहे नितीन गडकरी. किती लोकांना वाटतं नितीन गडकरी मोदी 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 चर्चा? हा चरण भाऊ. नरेंद्र मोदी जो भारतीय जनता पक्षामध्ये पूर्णपणे लोकशाही आहे आमची. तुम्हाला काय बाकी इतर पक्षात लोकशाही नाही असं म्हणायचंय? नाही आहे. आता अजूनही शरद पवारांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराला समर्थन दिलं नाही, तरी मधुभाऊंनी राहुल गांधीला समर्थन दिलं आहे. तुमच्या शिवसेनेसोबत उद्धव ठाकरेंनी सुद्धा नरेंद्र मोदींना पसंती नाही दर्शवली. आता युती पण नाही झाली तुमची. नाही हे बघा, तरीही उद्धव ठाकरे भाजप सोबत आहेत. सतत टीका करताय, विरोधकांपेक्षा जास्त टीका करताय. ते त्यांचं काम करतात, आम्ही आमचं काम करतो. सरकार आमच्या हातात आहे, आम्ही सरकार चालवतो. ते त्यांचं काम करतात, त्यांना करू द्या. युतीवर काय अजून चर्चा नाही तुमची? ते आताही आमच्या सोबत त्यांची युती आहे. ज्या दिवशी ते पुन्हा युती कायम करण्यासाठी ठेवतील त्यांचं स्वागत आहे. आमच्या पक्षाची भूमिका सर्वात जास्त टीका करताय नरेंद्र मोदी. जसं शरद पवारांनी राहुल गांधीला एक्सेप्ट केलं नाही, अजून स्वीकारलं नाही, तसं नरेंद्र मोदींना पण स्वीकारलं नाही. उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदीला स्वीकारलं आहे म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचे मंत्री आहेत सत्तेमध्ये. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर ईव्हीएम ची चर्चा सध्या जगभरात सुरू आहे. ईव्हीएम मध्ये मत चोरीला जातो असा आरोप एका हॅकर्सनी केलाय, त्यावर सुद्धा चर्चा करूया. वेळ झाली आहे का छोट्याशा ब्रेकची. तर पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राच्या मनात काय हे जाणून घेतोय. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील मतदार आपल्या सोबत आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आहे ईव्हीएमचा. एक मिनिट घोषणा बंद करा. ईव्हीएम वर म्हणजे तुमचं मत चोरीला जातंय असं एका हॅकर्सनं आरोप केलेला आहे. किती लोकांचा ईव्हीएम वर विश्वास नाही? किती लोकांचा विश्वास नाही हात वर करा. ईव्हीएम वर विश्वास नाही किती लोकांचा नाही? किती लोकांचा ईव्हीएम वर विश्वास आहे? मी ज्यांचा नाही त्यांच्याकडनं येतोय. काय परिस्थिती आहे? का विश्वास नाही ईव्हीएम वर?
ईव्हीएम हॅकिंगचे जे आहे तर आजच्या तारखेला सर्व लोकांसमोर हे गोष्ट आलेली आहे की तो हॅक होऊ शकतो आणि हे झालेलं आहे. आणि या अगोदर सुद्धा असं समजून आलं की नगर परिषद भंडाऱ्यामध्ये सुद्धा ह्या प्रकारच्या घडलेलं आहे. तुझं काय ईव्हीएम बद्दल तुझं काय? ईव्हीएम मशीन हँग होऊ शकते कारण का त्याच्यात एक चिप असते. ते चिपद्वारे हँकर हे ट्रान्सफर करू शकते. जर यांनी व्हीपॅट आणलं इकडे 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 हा इकडे इकडे पहली बात तो मैं पहले ये सोच रहा हूँ कि वो मशीन कहाँ गई जो राहुल गांधी जी ने बताया था कि एक टाइप से आलू निकलता है और दूसरे टाइप से सोना. मला वाटत नाही की मशीन मध्ये काही फॉल्ट असेल कारण ते डिजिटल आहे आणि त्याचे काँग्रेसच्या रेजिम मध्ये तयार झालेल्या मशीनी आहेत त्याच्यामुळे भाजप. सर अगर ईव्हीएम हॅक झाला असता तर आजपर्यंत मोदी सरकार आली नसती, काँग्रेसच आली असती. ईव्हीएम साफ आहे, बिलकुल क्लीन आहे. ईव्हीएम वारंवार चेक केलं जाते त्याच्यामुळे त्याच्यात फॉल्ट राहूच शकत नाही. नक्की. हा तुम्हाला काय विचारायचं? तुमच्याकडे येतो मी. तुम्ही इकडे या. तुमच्याकडे येतो मी. काय प्रश्न आहे सांगा. ईव्हीएम प्रश्न हा येतो तुमच्याकडे येतो आणखी. हा मॅडम तुम्हाला काय बोलायचं आहे? ईव्हीएम जर इतके वर्ष हॅक झाले असते तर भाजपा सरकार इतके वर्ष आलंच असतं ना. 70 वर्ष कशाला? सर जेव्हा भाजप निवडून येते तेव्हा ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम असतो आणि जेव्हा काँग्रेसचे आले तेव्हा ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम नसतो का? मशीनी इलेक्ट्रॉनिक आहे त्याच्यामध्ये कमी जास्तपणा असेलच पण तो काय सरकारमध्ये नाही आहे. तो यांच्याकडे तुमच्याकडे येतोय. तुम्ही या इकडे या इकडे या. हा तुमचं काय म्हणणं आहे? ईव्हीएम मध्ये जर बिघाड होत तसं ना बालिश पण आहे कधीच याच्यावर म्हणजे त्याच्यावर काही प्रॉब्लेम येणार नाही कारण तो इलेक्ट्रॉनिक आहे. मॅन्युअल काही तरुण म्हणताय यांच्याकडे जातोय मी. हात सोडा तुम्ही प्रश्न विचारा. सर ईव्हीएम जर हॅक झाला असता तर मधुभाऊ कुकडे जिंकून आले असते का? ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत या ठिकाणी. शिवसेनेचे थांबा माझा हात पकडून. हा निवडणूक आयुक्तांनी यांना आवाहन केलं होतं की मशीन ठेवली आहे आणि जे कोणी असेल त्यांनी हॅक करून जाऊ. एकही कोणी गेले नाही तर हॅक करायला. फक्त आता राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड तिन्ही त्यांचे निवडून आले तर त्यांनी नैतिकच्या आधार राजीनामा सरकार सोडून टाकावी. हा तुम्ही ऍक्च्युली ह्या मशीन फॉरेन वरून आणलेल्या आहेत. आजच न्यूज मध्ये आल्या आहे. फॉरेनच्या व्यक्तींनी जाहीर केला पत्रकार परिषद. शिवसेना तुमची काय भूमिका आहे? ह्या संपूर्णपणे 2014 मध्ये हॅक करण्यात आलेल्या आहेत. तसेच भंडारा नगर परिषद मध्ये पण मशीन हॅक करण्यात आलेलं आहे. आधुनिक जगात ईव्हीएम मशीनची आवश्यकता आहे तर ईव्हीएम मशीनचा वापर करण्यात आणि त्याच्यामध्ये काहीतरी दुरुस्ती करण्यात यावी. नक्कीच. तुम्ही सर एक मिनिट माईक हिसकावू नका घेऊ. हे शोभत नाही. माईक हिसकावून घेऊ नका. मी मान्यवरांची उत्तरं घेतोय. सर काय सांगणार? ईव्हीएम बद्दल शंका व्यक्त केली जात आहे का इथिकल हॅकरनं आरोप केला की 2014 मध्ये हॅक केल्या होत्या ईव्हीएम भाजपने. आरोप आहे हा त्यांचा. काय ईव्हीएम मशीनच्या संबंधामध्ये मुख्य निवडणूक आयोगाने सुनावणी घेतली होती आणि सुनावणीच्या वेळी सगळ्यांना आवाहन केलं होतं की तुमचे मत मांडा, तुम्ही आवाहन करा. त्यावेळी कोणीही त्या ठिकाणी उभा राहिला नाही. आता समजा मोदीजीची सरकार आली तेव्हा अनेक काँग्रेसचे खासदार निवडून आले, राष्ट्रवादीचे निवडून आले, तामिळनाडूमध्ये निवडून आले. तेही ईव्हीएम मुळे आले का? आणि मधुभाऊ ईव्हीएम मुळे निवडून आले असतील तर राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या लोकांच्या त्याचं मत आहे का? मधुभाऊ तुमचं काय मत आहे ईव्हीएम बद्दल? जगभरात शंका व्यक्त केली जात आहे, आरोप होतोय असा. निवडणुकीच्या दिवशी ज्या दिवशी भंडारा लोकसभा मतदान झालं 700 मशीन बंद पडलं. 34 जागी बाय इलेक्शन झालं. मशीन बंद नाही पडली पाहिजे आणि ज्या 30 तारखेला बाय इलेक्शन झालं एकही मशीन बंद नाही पडली. विषय आहे की इलेक्ट्रिक मशीन मध्ये चेंज होऊ शकते. राव साहेब तुम्ही काय सांगणार? एक मिनिट. ज्या देशामध्ये ह्या मशिनी तयार झाल्या त्या देशामध्ये मशीनद्वारा निवडणुका होऊन राहिल्या का? नक्कीच. एक महत्वाचा प्रश्न ईव्हीएम